एज्युकेशन असा विषय आहे की जे आपण सगळेच ऐकून त्याचा लाभ घेणार आहोत. आपल्या प्रत्येकाची गरज आहे ध्यान, एकाग्रता, जी आपण अभ्यासामध्ये वापरू शकतो. तर आज सकाळीच आपल्या माननीय प्राचार्य सर गमे सरांचा कॉल आला की आपल्याला विद्यार्थ्यांना 11वी 12वीच्या ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना गाईडलाईन करायचे. परीक्षा जवळ येत आहे है ना. कोणा मुलांना विद्यार्थ्यांना टेन्शन येतं अभ्यासाचं, परीक्षेचं. अच्छा, नाही येत कोणालाच नाही येत. छान, नाही म्हटले ते. तसं काय कोणाचा रेस्पॉन्स नाही. बरोबर आहे ना मुलांना, नाही येत टेन्शन कधीच नाही. अच्छा, कोण अगदी फ्री असतं पेपरच्या दिवसामध्ये. जसं शेड्यूल कळालं, आपलं वेळापत्रक आलं, टाईम टेबल की 12वीचे पेपर बोर्डाचे ह्या दिवशी आहेत, तर अगदी आनंद उत्सव साजरा करणार आहेत. असे कोण मुलं? असे पण नाहीये. मग कशात घ्यायचं? दोन गोष्टी असणार ना, एक तर तुम्ही टेन्शनमध्ये असणार किंवा तुम्ही निरसंकल्प असणार. दोन प्रकारचे लोक टेन्शन घेतात. कोणते? ज्यांचा अभ्यास झाला नाही ते, किंवा जे खूप मेहनत करतायत ते. पण दोन लोकांना टेन्शन नसतं. माहितीये कोणते विद्यार्थी असतात? ज्यांचा अभ्यास फुल्ली झालेला आहे, कुठलाही प्रश्न कशाही अँगलने केव्हाही विचारला तरी उत्तर झोपेत सुद्धा तयार आहे, असे एक लोक असतात जे टेन्शन फ्री असतात. आणि दुसरं, ज्यांचा अजिबात अभ्यास झालेला नाहीये, काहीच टेन्शन नाही त्यांना. कारण त्यांना माहिती आहे पेपर आला तरी आपल्याला कोणत्याही अँगलने विचारलं तरी काही येणार. मग तुम्ही टेन्शन फ्री आहात की थोडे टेन्शनमध्ये आहात? थोडं आहे ना, थोडं. पण ते पण आज आपल्याला रिलीफ करायचंय. तर आजपासून थोड्या दिवसापूर्वी किंवा थोड्या वर्षाच्या पूर्वी मागे आपण जाऊया. जसे आपले प्राध्यापक किंवा प्राचार्य बसलेले आहेत, म्हणजे तुमची मागची पिढी, तुमच्या आईवडिलांची पिढी, त्यांच्या मागची पिढी आपण बघूया. तर त्यांना पण परीक्षा द्याव्या लागायच्या की नाही? द्याव्या लागायच्या ना. पण ते लोक टेन्शन घ्यायचे का? नाही, घेत नव्हते परीक्षेचं टेन्शन. ते कारण ते पहिल्या दिवसापासून अभ्यास करत होते. पहिल्या दिवसापासून हे लक्ष ठेवायचे की आमचा पेपर देण्यासाठी मला कधी प्रिपेअर्ड व्हायचे. तर पहिल्या दिवसापासून ज्या स्टुडंटने अभ्यासावर लक्ष दिलं त्याला कधीही डिक्लेअर झालं तरी टेन्शन राहील का? नाही. पण आपण थोडंसं मार्जिन ठेवतो की अजून वेळ आहे ना, माझ्याकडे अजून वेळ आहे, थोडासा नंतर अभ्यास करूया, अजून एवढं सिरियसली नाही घ्यायचे. पण कधी काय होतं, सिरियसली न घेतल्यामुळे कधी परीक्षेच्या आधी जर आपण सिरियस झालो, म्हणजे आजारी झालो, 8 दिवस ऍडमिट असेल, तर काय होईल? ते जे 8-15 दिवस ठेवले अभ्यासासाठी तेव्हाच तुम्ही सिरियस आहे आणि ऍडमिट आहे, तर मग आपले आई वडील पण टेन्शन घेतात, शिक्षकांना पण संकल्पात चालतो आणि आपण तर परीक्षा देण्याच्या तयारीत नसतोच. म्हणून जेव्हा वेळ आहे आपल्या हातामध्ये, त्या वेळेचा सदुपयोग जर आपल्याला करता आला तर आपण नेहमी निरसंकल्प अर्थात हलके राहू शकतो. एक परीक्षेचाच विषय नाही तर आपण ऑल ओव्हर सगळ्या विषयांवरती चर्चा करणार आहोत. जसं घरामध्ये 4 प्रकारची लोक असतात, चारही लोक वेगवेगळ्या विचारांनी कुठल्याही गोष्टीला बघत असतात. तर परीक्षा याला तुम्ही एक सिच्युएशन मानतात की परीक्षा एक आपल्यासमोर आलेलं आव्हान मानतात की परीक्षा म्हणजे आपल्या पुढे आवश्यक असलेली एक गोष्ट जिला आपल्याला पार करायचं? काय मानता तुम्ही? आता बोर्डाची एक्झाम आहे ना 12वीची, काय समजतं तुम्ही? परीक्षा म्हणजे मुलांना बरं तू सांग, परीक्षेला काय म्हणून बघतोस? घाबरता का परीक्षेला? नहीं ना, नहीं घाबरत दादा, आप बताइए, डरते हो थोड़ा? नहीं, बिल्कुल नहीं. अच्छा, तू? बस, हाँ, नहीं घाबरत नाही, काहीच बोलत नाही. सर बोलू नाही देत का? का नाही शेअर करत? तुम्ही बोललं पाहिजे माझ्याशी, है ना? बोलणार का? हां, बोलू. आवश्यकता आहे परीक्षेची म्हणून आपण परीक्षा देतो. त्याला जर तुम्ही आव्हान समजत असले, त्याला जर तुम्ही चॅलेंज समजत असले, तर ती गोष्ट आपल्याला मोठी वाटायला लागते. कुठली गोष्ट? जसं कोरोनाच्या पिरियडमध्ये आपण बघितलं, आपल्या घरामध्ये 4-5 लोक आहेत आणि त्याच्यात एखाद्याला सर्दी जरी झाली किंवा थोडा खोकला झाला तरी काही लोक टेन्शन घ्यायचे. इव्हन एवढं की सर आम्ही कोणाशी फोनवर बोलतोय आणि भाजीला फोडणी देतोय, स्वयंपाक पण करतो आपण,
भाजीला फोडणी देता देता कधी कधी आपल्याला शिंक येते किंवा खोकला येतो फोडणीमुळे. तर तेवढा खोकला ऐकून पण आम्हाला बरेच प्रश्न विचारायचे लोक, बरं नाही का दीदी, जाऊन या डॉक्टरकडे वगैरे वगैरे, वातावरण ठीक नाही. म्हणजे एखाद्या छोट्याशा गोष्टीला किती मोठं करायचंय किंवा खूप मोठ्या गोष्टीला किती छोटं करून कॅज्युअली त्याला घ्यायचंय ते आपल्यावरती. तर तुम्ही जर याला जीवनात एक परीक्षा समजून की मला ही पार केल्यावर पुढच्या वर्गात जायचंय, त्या वर्षाची परीक्षा पार करून आणखी पुढच्या वर्गात जायचंय, ही एक पायरी समजून जर पार केलं तर ते सहज वाटेल. पण त्याला चॅलेंज म्हणून किंवा आव्हान म्हणून किंवा खूप मोठी स्पर्धेत रिंगणात उतरलोय आपण असं समजून जर पार केलं तर ती गोष्ट आपल्याला अवघड वाटते. म्हणून म्हटलं जातं की जे समजदार लोक असतात ना ते मोठ्या गोष्टीला छोटं करतात आणि छोट्याला संपवतात. ज्याच्यासाठी कहावत आहे, पर्वत को भी राई बना दो. पर्वत खूप मोठा असतो, म्हणजे खूप मोठी गोष्ट, त्याला राई म्हणजे मोहरी छोटीशी असते. और राई को भी रुई बना दे वो समझदार. लेकिन जिसके पास समझदारी कम है वो उसके विपरीत करता है. क्या करेगा वो? रुई को भी राई बनाएगा, उसको कुछ रूप देगा और फिर राई का पहाड़ बना देता है. तर आपण काय करतो, स्टेटस वरती कोणा पती पत्नीचं भांडण झालं तरी ते स्टेटस ठेवतात. कशाला, जगाला कशाला दाखवतात तुमचं भांडण मिटून जाणार आहे की नाही उद्या, तुम्ही परत एकाच घरात राहताय, जगाला कशाला सांगतायत. सगळ्यांना माहित होतं यांचं काहीतरी बिनसलेलं आहे, यांचं काहीतरी भांडण झालेले, अंदाज जातो. आपण काही वेडे आहे का बाकीचे स्टेटस वाचणारे? मग जगासाठी का? काही लोक खास पिकनिकला जात आहेत स्टेटस ठेवायचं राहतं म्हणून. असे शांत होते, घरामध्ये आनंद होते, काहीतरी मस्त गरम गरम भजी, पावसाळ्यात चहा पत्नीने बनवून दिलं, आरामात होते, रिलॅक्स होते. पण जसं चहा पिता पिता स्टेटस पाहत होते, 2-3 जणांनी फिरण्याचं स्टेटस टाकलेलं होतं, ते बघून आपण लगेच परेशान, हे आपल्याला कुठेतरी जायला पाहिजे ग. आपला तेवढा पगार नाही, आपली परिस्थिती नाजूक आहे, आपले मुलं छोटे छोटे आहेत, आपल्याला बाहेर गेलं आपला बिझनेस थांबतोय, आपलं हातावरती पोट आहे, हे सगळ्या गोष्टीचा विचार नाही करायचा. पण आपल्याला पण काय करायचंय, बरोबर आहे ना. रील्स बनवण्यासाठी केवढी धावपळ असते, पाण्यामध्ये जायचं, अजून मध्ये जायचं आणि मध्ये जाऊन तिकडून डायरेक्ट वाहून जायचं. करतायत की नाही आज, है ना. म्हणजे आज आपल्याला जे इन्फॉर्मेशन आहे ते अधिक झालेलं आहे आणि अधिक इन्फॉर्मेशनमुळे कम्युनिकेशन मनुष्याचं मनुष्याशी राहिलेलं नाही. आणि म्हणून जास्त सोचणे म्हणजे जास्त विचार करणे, थिंकिंग ही प्रोसेस वाढलेली आहे. आणि जेव्हा माणूस जास्त विचार करतो ना तेव्हा त्याची जी ब्रेनची बॅटरी असते ती डिस्चार्ज होते, हळूहळू लो बॅटरी होऊन जाते. आणि जेव्हा तुम्ही रेग्युलर मध्ये तुमची कामं करताय ना त्याचं काही नाही वाटत तुम्हाला. सरांनी सांगितलं ना, काही मुलींना लाईन मध्ये उभं असल्यावर चक्कर येऊन पडतात. मुलांनी हसू नका, तुम्हाला पण असा घाम येतो, काहींचा पेन असा पडून जातो वर्गामध्ये. परीक्षा देताना पेन का पडतोय, कसं केली ना पेपर. काहींची तब्येत बिघडते, काहींचा बीपी हाय होऊन जातो, काहींना 2-3 दिवस आधी ताप येतो आणि मग ते देतच नाही परीक्षा, आहे ना. खरे की नाही, अभ्यास नाही झाला हे नाही सांगणार. अशा परिस्थिती का निर्माण होत आहेत? कारण आपण विचार जास्त करतोय आणि त्याचा परिणाम आपल्या फिजिकली हेल्थवर पण अवश्य होत असतो. म्हणून प्रॉपर आणि मन स्थिर आहे. एक दीर्घ श्वास आपण घेत आहोत. सर्वजण ताठ बसलेले आहेत. अपने इस शरीर को चलाने वाली मैं एक चैतन्य पॉइंट ऑफ लाइफ. जे सटक सीताराम तुमचे बोल.
मेरा मस्तिष्क ऊर्जा से भरपूर हो। स्वयं को मैं ऊर्जावान अनुभव कर रही हूँ। इन आंखों द्वारा देखने वाली कानों से सुनने वाली मुख द्वारा बोलने वाली एक जीवन शक्ति को थोड़े समय के लिए मैं अपने मन के विचारों को समेट कर एकाग्र होती हूँ। I am a peaceful soul. मैं शांत स्वरूप हूँ। शांति मेरा स्वभाव है। मेरे मन के विचारों को मैं संपूर्ण सकारात्मक दिशा प्रदान करती हूँ। मेरे आँखों में सभी के लिए आत्मिक